के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपले थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधला 78 प्रश्नपत्रिकांचे उत्तरे व स्पष्टीकरण असं असलेलं आपले हे बुक आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या विश्लेषणासह SRPFच्या पण दिलेल्या आहेत। चालू घडामोडींसह अद्ययावत केलेलं हे आपलं बुक आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर याच्यामध्ये दिलेले आहे, स्पष्टीकरणासह दिलेले आहेत। हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघताच PDF की त्या PDF मध्ये मुद्दे जे काय आहेत हे चार्टच्या स्वरूपामध्ये एकदम व्यवस्थित की ज्या ठिकाणी उद्या भविष्यात MCQ तयार होतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत। त्याच्यानंतर आपलं पुढचं आहे पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा असला आपला एक वेगळा सेट आहे की ज्याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिका बेस्ट सेलर आवृत्ती आहे 36वी। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल आपल्या 25 निवडक प्रश्नपत्रिका त्या देखील स्पष्टीकरणासहित आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक याच्यामध्ये मागील 2019 मधील 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश आवश्यक ते स्पष्टीकरण असं केलेलं आहे। शिवाय जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यामध्ये वाहतुकीचे जे काही 450 इम्पॉर्टंट MCQ आहेत बघा, वाहतुकीबद्दल जे काही वेगवेगळे तुम्हाला जे चार्ट विचारले जातात, हे जे काही सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील या सिम्बॉल्स वरती क्वेश्चन विचारले जातात। हे सिम्बॉल्स रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीची चिन्हे असतील, रोड मार्किंग असतील, वाहतुकीचे दिवे असतील, वाहन इंडिकेटर्स असतील, हे सर्वच्या सर्व इन डिटेल या बुकमध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबाबतचे कायदे व नियम या बुकमध्ये दिलेले आहेत की जे चालकसाठी फॉर्म भरतात त्या चालकसाठी हे जे काही कायदे आहेत नियम आहेत ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। अतिशय सोपा पेपर असतो, बरेचसे विद्यार्थी मित्र ह्यात 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेणारे मी पाहिलेले आहेत। मग हे जे काही कायदे आहेत हे हक्काचे मार्क आहेत तुमचे, म्हणजे हक्काचे 20 मार्क आहेत की ते तुम्हाला सहज पडू शकतात। तर मग याच्यामध्ये जो काही आपला नवीन मोटार वाहन कायदा आहे, जो दुरुस्ती कायदा आहे 2019 मध्ये झालेला आणि 2021च्या पोलीस शिपायामध्ये 21 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश, त्याशिवाय 650 MCQ याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। आणि आता आपण मुंबईचा पेपर विद्यार्थी मित्रांनो गेले काही लेक्चर पाहतोय। ज्या विद्यार्थी मित्रांनी पाठीमागचा नागपूरचा पेपर बघितला नसेल, नागपूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, त्याच्यानंतर पुणे शहर आयुक्तालय आणि आता हा मुंबईचा पेपरचे आपले काही पार्ट पडलेले आहेत। ज्यांनी ते पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील ना, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्याच आत्ता तर पाहिलं तर 3 क्वेश्चन पेपर झाले तरी पण मला कितीतरी पद्धतीने क्वेश्चनचं रिपिटेशन दिसतं। सगळ्या ठिकाणी क्वेश्चनचे रिपिटेशन आहेत। तुम्हाला क्वेश्चन पेपर हा 80 मार्कापर्यंत सहज घेऊन जातो आणि जर आपल्या पद्धतीने जर तो क्वेश्चन पेपर जर तुम्ही सोडवला तर तुम्हाला माझी गॅरंटी की तुम्ही 90 to 95 पर्यंत मार्क 100% पाडू शकता। तर आपण पाठीमागच्या लेक्चर पर्यंत बघितले ऑस्कर पुरस्कार काय आहेत। आता 59 नंबरचा क्वेश्चन, हा देखील क्वेश्चन करंटचा आहे की पाकिस्तान या देशाचे सध्याचे पंतप्रधान कोण। आता हा क्वेश्चन विचारणार नाहीत, आताचे जे काय आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं। हा त्यावेळेचा काय होता की जे काही इम्रान खान होते हे ऑलरेडी बॉलर आहेत आणि फार मोठे बॉलर आहेत आणि त्यावेळेस त्यांचं पंतप्रधानपदी नियुक्ती झालं होतं। भारताच्या दृष्टीने असणारी ही महत्त्वाची गोष्ट होती म्हणून विचारला होता। ज्यांना बाबा नेपाळचे आपले जवळजवळचे देश आहेत, सपोज लाईक पाकिस्तान, अफगाणिस्तान, त्याच्यानंतर बांगलादेश असेल, बांगलादेश तर शेख हसीना आहेत ते काय सगळ्यांना माहिती आहे, श्रीलंका असेल, भूटान असेल, नेपाळ असेल, यांच्या शेजारचे फक्त एक पाहून ठेवा। शक्यतो क्वेश्चन विचारणार नाहीत, माझ्या अँगलनं विचारला तर शक्यतो क्वेश्चन विचारणार पण पाहून ठेवा। आणि त्यावेळेस ही व्यक्ती फार जास्त चर्चेत होती म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता। पुढचा 60 नंबरचा क्वेश्चन आहे, सन 2018 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री पद कोणी भूषवले आहे। संरक्षण मंत्री विचारलेलं आहे आणि ह्या वेळी आपल्याला बघा आता लोकसभेच्या मे मध्ये इलेक्शन्स आहेत, एप्रिल पासून ते मे पर्यंत आहेत आणि जून मध्ये 4 जूनला आचारसंहिता संपते, नवी मंत्रिमंडळ त्यावेळेस होईल।
तर ज्यावेळेस नवीन मंत्रिमंडळ येईल त्यावेळेस ते नवीन मंत्रिमंडळ तोंडपाठ करायचं. आपण वाटलंच तर त्यावरती एखादा व्हिडिओ बनवू. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला बी ऑनेस्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे फॉर्म, म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरले असेल, कोणत्या ना कोणत्या तरी जिल्ह्याला मॅक्सिमम ठिकाणी भारताचं मंत्रिमंडळ, आणि यदा कदाचित परीक्षा लेट झाली तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं त्याच्यातलं मेन काय, सगळ्यात पंतप्रधान पद कोणाला दिलं हे तर त्यावेळेसच कळेल. त्याच्यानंतर गृह खातं कोणाला दिलं, संरक्षण खातं कोणाला दिलं, हे महत्वाची खाते आहेत. मंत्रिमंडळ तोंडपाठ करणे, बघा इथं मी लिहून ठेवतो, त्यावेळेसचा मुद्दा असेल. आता जर आपल्याला 2018चं संरक्षण मंत्री जर विचारत असेल, हे आता पाठ करायचं नाही. आता आपल्याला 2024चं जे काही नवीन मंत्रिमंडळ असेल, बघा नवीन मंत्रिमंडळ असेल ते तुम्ही पाठ करा. नवीन मंत्रिमंडळ 2024चं रिसेंटलीच येईल, तोपर्यंत तुमची काय फक्त जास्तीत जास्त ग्राउंड होईल. झालं तर ग्राउंड होईल. त्याच्यानंतर तुमची 2-3 महिन्याने लेखी असणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही मंत्रिमंडळ 2024चं जे नवीन येईल ते पाठ करायचं, हे जुनं पाठ करत बसायचं नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 61 नंबरचा मराठीतला क्वेश्चन आहे. काय विचारलंय, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ काढून बघा. पुणे आयुक्तालयाचा पेपर घेत असताना मी संधी हा टॉपिक सांगितलेला आहे. म्हणजे जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि संधी हा टॉपिक जर पुणे आयुक्तालय विचारतात, मुंबईला पण विचारला जाणार. मराठीमध्ये 25 आउट ऑफ 25च मार्क आले पाहिजेत. काय मी सांगितलं, सिले मिस्टेकनं पण मार्क गेला नाही पाहिजे, एवढं त्याच्यावरती कमांड असली पाहिजे. हातातले मार्क आहेत, 25 आउट ऑफ 25च आले पाहिजे. संधी टॉपिक करायचा नाही, डोक्यानं करायचा. आता बघा, जोड शब्द काय विचारलंय, गावस्कर. गा मध्ये हिथं गावस्कर, हिथं जोड बसलाय, दिसतंय का? स आणि क ला जोड बसलाय. ज्या ठिकाणी स आणि क ला जोड बसलाय त्या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी स्वर संधीचं उदाहरण हे असणार नाही, कारण मला या ठिकाणी कुठं स्वर दिसत नाही. मग एक तर ती पूर्वरूप संधी होणारच नाही, एक तर ती व्यंजन संधी असेल किंवा विसर्ग संधी असेल. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले की 2 आणि 3 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 ला मार्क करायचं. मॅक्सिमम ठिकाणी ते उत्तर असण्याचे चान्सेस असतात. हे कधी, ज्या ठिकाणी तुम्हाला बाबा तुमचा अभ्यास, सुरुवातीला तुम्ही अभ्यास वापरायचा, 1 नंबरला अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची, बघायचं उत्तर निघते का. अभ्यासाने उत्तर निघा तर वेल अँड गुडच, नाही का. 2 नंबरला लॉजिक वापरायचं की काय लॉजिक लागते का, ऑप्शन इलिमिनेट होत आहेत का. आणि 3 नंबरला जय माता दी करायचं. जय माता दी करत असताना सरळ ऑप्शन नंबर 3 ला आणायचं. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबरला 4 ला कसंच मारायचं नाही. हीच आपली मॅक्सिमम मार्क घेण्याची ट्रिक आहे. मग आता विसर्ग संधी नीट बघा की विसर्ग संधी जर तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये की सपोज की ह्या विसर्गाच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर कठोर, क हे कठोर व्यंजन आहे, इकडे विसर्ग आहे. विसर्गाच्या पुढे बघा, विसर्गाच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर ह्या विसर्गाचा स होतो. काय होतो, विसर्गाचा स होतो आणि तो पुढच्या त्या अक्षरामध्ये, त्या व्यंजनामध्ये मिसळतो. म्हणजे स्क असं होणार. कशामुळं, विसर्गाच्या पुढं बघा, विसर्गाच्या पुढं असा विसर्ग आहे. ह्या विसर्गाच्या पुढं जर सपोज कठोर वर्ण आला, बघा कठोर वर्ण आला, आपले 3 वर्ण आहेत, कठोर, मृदू आणि अनुनासिके. त्याच्यामधला जर कठोर वर्ण आला तर ह्या विसर्गाचा काय होतो, विसर्गाचा स होतो. रूल्स आहेत विसर्ग संधीमध्ये, जास्तीत जास्त रूल्स वरती विषय चालतो. तर तसं जर झालं तर मग गावस्कर मध्ये गाव ह्या ठिकाणी व च्या पुढं काय आहे, विसर्ग आहे, अधिक कर बरोबर गावस्कर. म्हणून गावस्कर हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. आणि हे लक्षात ठेवायचं. बघा लक्षात ठेवायचं, यदा कदाचित एक्झामिनरनं आहे तसा क्वेश्चन जर रिपीट केला तर त्यावेळी कशाला डोकं लावत बसायचंय, नियम आठवत बसायचे. पाठच बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे तर क्वेश्चन पेपरच पाठ असतात. क्वेश्चन पेपरवरती ज्याचा होल्ड त्याला 100% पोस्ट निघणार, एवढं लक्षात ठेवायचं. गावस्कर हा जो काही शब्द आहे, हा गावस्कर हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून जायचं. काही गोष्टी पाठांतराचा पण भाग आहे. पाठ कसं करायचं, डोक्याने रोज चिकाटीनं पाठ करत राहायचं. पुढं, कोणत्या नामांचे वेगवेगळे अस्तित्व नसते. कोणत्या नामांना
कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? वेगळे अस्तित्व नसते. आता खाली आपण ऑप्शन बघू. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातू साधित नाम. आता नीट बघा विद्यार्थी मित्रांनो, एक एक ऑप्शन वरून आता आपण काय करू, इलिमिनेशन न जाऊ की डोक्याने आपल्याला उत्तर काय काय म्हणताय ते. नामांना वेगळं अस्तित्व नसतं. पहिलं घेऊ आपण सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय की बाबा सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींना ह्याला नावं दिली जातात त्याला सामान्य नाम असं म्हणतात. जसं की सामान्य नामाचं उदाहरण काय आहे, पर्वत. बघा सगळ्या पर्वतांना आपण काय म्हणणार, पर्वतच म्हणणार. नद्या, त्याच्यानंतर झाडे, झाड असेल, एखादं झाडे असेल, ही सगळी काय आहेत, सामान्य नाम आहेत. परंतु बघा पर्वतांना त्यांचं अस्तित्व आहे का नाही. सह्याद्री पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, त्याच्या पर्वतांना अस्तित्व आहे. नद्यांना पण त्यांचं अस्तित्व आहे ना. आपण बघितलं तर पाणी वाहतं ना नदीमधून. नीरा नदी असेल, गंगा नदी असेल, भीमा नदी असेल, गोदावरी असेल, नद्यांना त्यांचं अस्तित्व आहे ना. झाडे बघितलं, झाडांना पण अस्तित्व आहे ना. म्हणजे सामान्य नामांना अस्तित्व असतं. ऑप्शन गेला. लॉजिकली ऑप्शन मी इलिमिनेट करत चाललोय. पुढं विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय, आपल्याला ठेवलेलं आपलं नाव लक्षात ठेवायचं. जसं की माझं नाव रणजित आहे, माझं नाव रणजित आहे, मग माझं जे रणजित हे नाव आहे, हे नाम कसं आहे, विशेष नाम आहे. त्याच्यानंतर नदीमध्ये बघितलं तर गंगा ही नदी आहे. पर्वतामध्ये बघितलं तर सह्याद्री हा पर्वत आहे. बघा सह्याद्री हा पर्वत आहे, सह्याद्री हा पर्वत आहे. मग मला सांगा ह्यांना अस्तित्व आहे का नाही? 100% ना. मला माझं अस्तित्व आहे ना, का माझं फक्त नावच आहे मी नाहीच आहे असं प्रकारे का? नाही. तुम्हाला तुमचं नाव आहे तुम्ही नाहीच आहे असा प्रकारे का? नाही. म्हणजे बघा तुम्हाला तुमचं अस्तित्व आहे. सह्याद्री पर्वत जर डोळ्यासमोर आणला तर पर्वत अस्तित्वात आहे का नाही? 100% आहे. त्याच्यानंतर गंगा ही नदी जर डोळ्यासमोर आणली तर अस्तित्वात आहे का नाही? 100% अस्तित्वात आहे. म्हणजे विशेष नाम ह्यांना पण काय आहे, अस्तित्व आहे. मला इथं नाही असं विचारले, नाही, निगेटिव्ह आहे. मग आता ते दोन ऑप्शन राहिले, भाववाचक नाम आणि धातू साधित नाम. मग धातू साधित नामे ह्यांचा तर काही प्रश्नच येत नाही. मग भाववाचक नामे, मग भाववाचक नामांना अस्तित्व नसते एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर भाववाचक नामे असं राहील. मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. मी डायरेक्टली पण सांगितलं असं की भाववाचक नामांना अस्तित्व नसते. मग आता मला सांगा की तुमच्या मनामध्ये येणारी प्रेमाची भावना आहे, दुःखाची भावना आहे, रागाची भावना आहे, ममत्व आहे, वात्सल्य आहे, आपुलकी आहे, हे तुम्ही दाखवू शकता का? मी तरी दाखवू शकतो का? त्याच्यामुळे हे जे काही वेगवेगळे भाव आहेत, ह्याच्या नावामध्येच आहे ना भाव, हे जे काही तुमच्या मनामध्ये वेगवेगळे राग, प्रेम, द्वेष हे होतात, असं दाखवू शकतो का की हा द्वेष आहे, हा राग आहे, ही चिडचिड आहे असं दाखवू शकता? ही माझी आपुलकी आहे असं दाखवू शकतो का? नाही. म्हणजे भाववाचक नामांना अस्तित्व नसते. अस्तित्व प्रेम कसं दाखवणार ना? ती व्यक्त, आपण म्हणतो ना प्रेम व्यक्त करण्याची, का ती एखादी वस्तू आहे, व्यक्ती आहे का? नाही. वस्तू आहे का? नाही. म्हणजे ती व्यक्त करण्याची गोष्ट आहे. म्हणजेच भाववाचक नामांना स्वतंत्र, वेगळे म्हणजे कसं, स्वतंत्र असं अस्तित्व नसतं. मग आपल्या स्पष्टीकरणामध्ये इथं दिलेलं आहे बघा तुम्ही की भाववाचक नामे किंवा त्यालाच धर्मीवाचक असं पण म्हणतात. काय म्हणतात? भाववाचक नामे किंवा धर्मीवाचक नामे ज्या नामांनी प्राणी, वस्तू, पदार्थ यांच्यात असलेले गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नामे असं म्हणतात. ऑलरेडी ही व्याख्या विचारलेली आहे, त्याच्यामुळे व्याख्या लक्षात ठेवायचं. काय की बाबा प्राण्यांच्या किंवा पदार्थाच्या ठिकाणी असलेलं जर गुण दिसत असेल, धर्म दिसत असेल किंवा भाव दिसत असेल, ह्याच्यामध्ये जर भावमध्येच भाव हा शब्द आला, यांचा जर बोध होत असेल तर त्यांना भाववाचक नामे असे म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाववाचक नामांचे अनेक वचन होत नाही. मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि मग हे प्रेम हे करतो असं होईल का? प्रेम करतो असंच होईल ना. म्हणजे त्याचं अनेक वचन होऊ शकत नाही. अनेक जणींवरती करत असेल पण एकीवरती असं म्हटलं की नाही, म्हणजे प्रेम ही भावना आहे, त्याचं अनेक वचन कसं करणार? म्हणजे भाववाचक नामांचं बघा, भाववाचक नामांचं तुम्ही अनेक वचन करू शकत नाही. भाववाचक नामांचं तुम्ही अनेक वचन करू शकत नाही. आता बघा पुढं ह्याच्यामध्येच डिटेलमध्ये अजून एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुढं की उदाहरणार्थ बघा वेगवेगळी भाववाचक नामं या ठिकाणी दिलेली आहेत. याच ठिकाणी तुमचा पॉईंट क्लिअर होईल ना, परत पुस्तकात बघायची गरज पडणार नाही. चतुराई, नम्रता, मांगल्य, ओलावा, स्वामित्व, माणुसकी इत्यादी ही सगळी काय आहेत? ही सगळीच्या सगळी भाववाचक नामं आहेत. आणि मग त्याची एक ट्रिक आहे, यत्वपणा, आईगिरी, की वगैरे असं लावलं, यत्वपणा, आईगिरी, की असं जर लावलं की तुम्हाला सगळं बघा, यत्वपणा, आई, ई, चतुराई,
यत्वपणा, यत्वपणा, नम्रता, मांगल्य, ओलावा, स्वामित्व, यत्व, त्व, की, आई, की म्हणजे शेवटचे काही ह्याच्यातले आहेत ना, की, ता, ल्य, वा, त्व, की असे जर शब्द शेवट आले की जे तुम्हाला मी आता सांगितलं, यत्वपणा, आई, गिरी, की असं जर शेवट असेल, प्रत्येक शब्दाचा जर शेवट असेल तर 100% ते भाववाचक नामच असतं. काय मी सांगितलं परत एकदा सांगतो ट्रिक. ऍक्च्युली हे सगळे लेक्चर आपल्याला परत घ्यायचे आहेत, त्यामुळं मी सतत घेत नाही. यत्वपणा, आ, ई, गिरी, गिरी, की. यत्वपणा, आई, गिरी, की हे जर प्रत्यय लागलेले असेल, आता इथं बघा की हा की जो आहे तो इथं लागलेला आहे, त्व जो आहे तो इथं लागलेला, ई जो आहे तो इथं लागलेला आहे. त्याच्यानंतर यत्वपणा, आई, गिरी, की, ता, ता राहिलं की, इथं ता राहिला, ता, की, ता. या स्वरूपाच्या उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येते की बाबा सामान्य नामे आणि विशेष नामे यांना विविध स्वरूपाचे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. त्यामुळे भाववाचक नामांना स्वतंत्र असे अस्तित्व नसते. म्हणजेच भाववाचक नामांचं बद्दल आपण जर पाहायचं म्हटलं तर भाववाचक नामांच्या बद्दल पाहायचं म्हटलं तर आपल्याला एक लक्षात येईल की भाववाचक नामांना स्वतंत्र असे अस्तित्व नसते, शिवाय त्यांचं अनेक वचन होत नाही. ती प्रकारे एक प्रकारची भावना आहे. आणि यत्वपणा, आई, गिरी, की, ता असं लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे प्रत्यय लागलेले शब्द भाववाचक नामाचं काय करतात, कार्य करतात. आपलं मूलभूत मराठी व्याकरण जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. पुढं लेखणी बघा, लेखणी या नामाचे अनेक वचन ओळखा. लेखणी या नामाचे अनेक वचन ओळखा. लेखणी या नामाचे अनेक वचन ओळखा. आणि आपल्याला काय माहिती आहे, लेखणी, लेखण्या, लेखणी, लेखण्या. लेखणीचं लेखणीच होईल का, ऑप्शन गेला. यापैकी नाहीला तर जायचंच नाही. लेखणीचं लेखनिक होईल का, आपल्याला लिहिणारा कोण असं विचारलंय का, ऑप्शन गेला. लेखणीचं काय होईल, लेखण्या. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर राहील. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काय असते माहिती आहे का, वेगवेगळ्या आपल्याला ठीक आहे बाबा जनरल बोली भाषेमधलं एक वचन अनेक वचन विचारलं तर 100% आपल्याला विचारलं. पण जर यदा कदाचित पेपर त्यांनी हार्ड काढला आणि नियमांवरती विचारलं तर काय करायचं, उदाहरण एक पाठ करायचं, त्याच्यावरून नियम पाठ करायचं. म्हणजे ह्याच्यासाठी मी एक उदाहरण, मी स्वतः वैयक्तिक लक्षात ठेवलेलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की मी ह्याचं लक्षात उदाहरण काय ठेवलंय, मी ह्याचं उदाहरण लक्षात ठेवलंय साडी. काय लक्षात ठेवलंय, साडी, साडी. आता मला सांगा साडी कोण घालतं, महिला घालतात, म्हणजे स्त्रीलिंग घालतं. बघा साडी कोण घालतं, स्त्रीलिंग घालतं, म्हणजे महिला घालतात, स्त्रीलिंगी, म्हणजे महिला साडी घालतात, स्त्रीलिंगी. मग साडी ही ती साडी आपण म्हणतो ना, ती साडी, ती साडीवरून माझ्या एक लक्षात आलं की बाबा साडी कोण घालतं, महिला घालतात, स्त्रीलिंगी आहे साडी. साडीचं आपण काय करतो, साड्या करतो ना. आपली आई किंवा कोण मिसेस असेल ते काय म्हणते आपल्याला, मला साड्या घ्या, साडी घ्या असं म्हणते का, साड्या घ्या असं म्हणतात. म्हणजे अनेक वचनात साडीचं काय होतंय, साड्या होतात. मग आता ह्या साडीमध्ये, साडीमध्ये हिथं ई आहे का लागलेला, 100% लागलेला आहे. साड, हिथं साडीच्या पुढे साडी केलं ना, ई लागलेला आहे. शेवटी काय लागलेला आहे, ई लागलेला आहे. आणि मग त्याचं अनेक वचनानं होताना काय झालेलं आहे, या झालेलं आहे. अनेक वचन काय झाले, या झालेलं आहे. म्हणजेच माझा नियम असा या ठिकाणी तयार झाला. बघा साडी या शब्दावरून मी, साडी हे उदाहरण मी लक्षातच ठेवले, माझं पाठच आहे ते एकच उदाहरण मी लक्षात ठेवले, बाकीचं सगळं मी नियमांमध्ये घुसवतो. साडीवरून होतं साड्या, शेवटी डीच्या शेवटी काय आहे, ई आहे. साडीचं साड्या होतं म्हणजे ईचं या होतं, ईचं काय होतं, या होतं. म्हणजेच नियम असा झाला, इकारांती, नीट आहे का, इकारांती स्त्रीलिंगी नामाचे एक अनेक वचन. परत आहे का, इकारांती, इकारांती स्त्रीलिंगी नामे ना, इकारांती स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांती होत असते. कशा होत असते, यकारांती होत असते. मग आता इथं पण मी तोच नियम वापरला. ती लेखणी, ती लेखणी म्हणजे कसं आहे, स्त्रीलिंग आहे. लेखनी म्हणजे शेवटी इकारांती आहे. कसं आहे, इकारांती. 100% ईचा काय होणार हो, या होणार. म्हणजे ह्या ठिकाणी लेखन्या असं होणार. काय होणार, लेखन्या असं होणार. मग या ठिकाणी आपला नियम पण दिलाय,
इकारांती स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होतं, याकारांती होत असते. उदाहरणार्थ सुतळीचं सुतळ्या, कळीचं कळ्या, साडीचं साड्या, विळीचं विळ्या. त्यांनी काय काय ना कुठला जरी शब्द काढला ना, कुठला जरी काढला तरी या नामात बसणारच. म्हणजे सुरुवातीला मी काय लक्षात ठेवलं की बाबा ते नाम स्त्रीलिंगी आहे का, साडी स्त्रीलिंगी आहे, ती साडी स्त्रीलिंगी आहे, साडी ई आहे शेवट इकारांती. मग इकारांती स्त्रीलिंगीचं काय होतं, साडीचं काय झालं, साड्या झालं, साडीचं साड्या. मी त्या उदाहरणावरून नियम तयार केला, साडीचं साड्या झालं म्हणजे ईच या झालं. म्हणजे इकारांती स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांती होते. असं सरळ सरळ याचं स्पष्टीकरण आहे. मूलभूत मराठी व्याकरण याच्यामधून हे घेतलेलं आहे. पुढं, मांजराने उंदरास पकडले. कुणी, मांजराने उंदरास पकडले. मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठीमागचे माझे व्हिडिओ काढून बघा, विभक्ती प्रत्यय आणि त्याचं चार्ट ॲज इट इज मी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं मी एक्सप्लेन करण्यात वेळ घालवणार नाही. ने हा प्रत्यय सरळ सरळ, आता प्रथमाला प्रत्ययच नसतो, ऑप्शन गेला. द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत, सलाते सलाते सलानाते सलानाते. हिथं ना आहे, ना ने नाही, ना आहे. आणि आपल्याला त्यामुळे हे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, कारण ह्या द्वितीय आणि चतुर्थीचे सेम आहेत, सलाते सलानाते. प्रथमाला तर प्रत्ययच नसतो आणि तृतीया हे या प्रश्नाचं उत्तर राहील, कारण तृतीयाचा असतो नेईशी नेईशी नेही ईशी नेही ईशी नेही ईशी. त्या ठिकाणी पाठीमागच्या वेळी मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितले, त्यामुळे आत्ता सांगण्यामध्ये मी वेळ घालवून नाही. त्यामुळे ने हा प्रत्यय तृतीयाचा आहे. पुढं 65 नंबरचा क्वेश्चन 65 नंबरचा क्वेश्चन, चुकीचा पर्याय निवडा. बघा, चुकीचा पर्याय निवडा. सेम परत विभक्ती प्रत्ययावरतीच विचारले. चुकीचा विचारले तर तुम्हाला माहिती, मी डायरेक्ट हे कडूनच सुरुवात करतो. कुठून, तळातून. चुकीचा विचारलाय म्हणजे मी खालून सुरुवात करणार. पंचमी, पंचमीचा प्रत्यय काय असतो, ऊन होऊन. विभक्ती प्रत्यय काय लागतो पंचमीला, ऊन होऊन, आपण होऊन, त्यांच्याहून, तिकडून, असं ऊन होऊन. पंचमी तुम्हात, तिथं त दिले, तर 100% चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 4. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, आपली ट्रिकच आहे की जर तुम्हाला येत नसेल पर्याय तर शक्यतो चुकीचा पर्याय हा शेवटचा ठेवला जातो. ऑप्शन नंबर 4 हा मॅक्सिमम ठिकाणी रॉंग असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे पेपर सोडवत असताना जर तुम्ही आत्ता पण सपोज आता कदाचित टेस्ट सिरीज वगैरे देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4ला जर ट्रिक करत असाल तर सावध राहायचं. शांत डोक्याने हिंट डोक्यात घ्यायच्या. ऑप्शन नंबर 4ला जातोय, ऑप्शन नंबर 1ला जातोय, म्हणजेच आपण चुका जास्तीत जास्त करतोय. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3ला मेजॉरिटी आन्सर्स राहिले पाहिजेत. मग ज्या ठिकाणी आता इथं बघा, मला कळलं चुकीचा पर्याय म्हटलं की मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, आता बराचसा आपला पुढे बरीच लेक्चर सिरीज पुढे गेलेली आहे. चुकीचा पर्याय म्हटलं की तुमचा तळातला ऑप्शन असतो. आणि पंचमीमध्ये तुम्हात, बघा तुम्हात ही पंचमीचा आहे, तर तुम्हात हे काय आहे, चुकीचं आहे. कारण त हा विभक्ती प्रत्यय पंचमीचा नाही. पंचमीचा कोणता आहे, ऊन होऊन आहे. मग आता ऑप्शन आपण बघू. आता विचारलं होतं तृतीया, तृतीयाचा हिथं ने आहे का नाही तृतीयाचा, ज्याला हिथं हा प्रश्न आला होता त्याने हा ऑप्शन एलिमिनेट केला असता, झालं. चतुर्थीमध्ये तुम्हाला सांगितले सलाते, सलाते वरती सांगितले, हिथं सांगितलं सलाते सलानाते. तुम्हा ते शेवटी प्रत्यय बघायचा, इथं ने, तृतीया ने, चतुर्थी तुम्हा ते. हाही ऑप्शन नाही, कारण हाही ऑप्शन बरोबर आहे, आपल्याला चुकीचा विचारले, हाही ऑप्शन गेला. आणि सप्तमी तूर्त, बघा तूर्त आणि तुम्हात. आता बघा इथं नीट जर तुम्ही जर ऑप्शन बघितले असते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, हिथं पण हितपंत आहे, हितपंत आहे, बघा हितपंत आहे आणि या ठिकाणी पंत आहे. तर या दोन ठिकाणच्या ऑप्शनवरून तुमच्या असं लक्षात येईल की तूत आणि तुम्हात, हित आणि हित फसवायचं आहे एक्झामिनरला. म्हणजे 100% या ठिकाणी पंचमीचा तुम्हात या ठिकाणी तुम्हाला फसवण्याचा चान्सेस जास्तीत जास्त आहेत, कारण पंचमीचा ऊन होऊन आहे. म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी गेलेला आहे, या ठिकाणी गेलेला आहे. आता पुढचा ऑप्शन
आता पुढचा क्वेश्चन 66 नंबरचा काय की आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो. काय विचारलंय की या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. काय ओळखायचे? विशेषण ओळखायचे. आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो. मग आता जर बघितलं की जर तुम्ही विशेषणाचा अभ्यास केला असेल तर आम्ही हे काय आहे या ठिकाणचे सगळे आम्ही पाचे भावंडे म्हणजे आम्ही काय सगळेच्या सगळे भावंड. आम्ही पाचे भावंडे म्हणजे काय सगळेच्या सगळे भावंडे जेवढे आम्ही काय आहोत तेवढेच्या सगळे तिथं काय राहतो पुण्यामध्ये राहतो. याचाच अर्थ काय हे विशेषण साकल्यवाचक विशेषण आहे. कशा आहे? साकल्य. याच्यामध्ये गुण दिसतो का कुठला? नाही. क्रम दिसतो का कुठला? नाही. 1 2 3 4 प्रथम द्वितीय तृतीय असं काय दिसतंय का? त्याच्यात सुंदर वगैरे असं गुण दिसतो का? नाही. क्रम दिसतोय का? नाही. धातू साधित आहे का? म्हणजे एखादा हस हा धातू आहे त्याच्यापासून असा एखादा असं काय म्हणजे तयार होते का? नाही होतं. म्हणजे धातू साधित पण विशेषण नाही. तर ते कुठलं आहे? साकल्यवाचक विशेषण आहे. मग साकल्यवाचक म्हणजे काय? सगळंच्या सगळं आलं पाहिजे. सगळंच्या सगळं म्हणजे जेवढं जे काय आहे त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं आलं पाहिजे. आम्ही पाचे भावंडे म्हणजे सगळीच्या सगळी भावंडे आम्ही पुण्यामध्ये राहतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते साकल्यवाचक विशेषण आहे. म्हणून या वाक्यात आम्ही पाचे हे विशेषण आहे. आम्ही पाचे हे विशेषण आहे. मग विशेषणाचे प्रकार संख्या विशेषण. ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्या विकारी शब्दास संख्या विशेषण असे म्हणतात. आणि मग संख्या विशेषणाचे प्रकार खाली दिलेले आहेत. बघा संख्या विशेषणाचे प्रकार खाली दिलेले की बाबा ज्या ह्याच्यामध्ये नामाची संख्या दाखवली जाते. बघा नामाची संख्या ज्याच्यामध्ये दाखवली जाते त्याला संख्या विशेषण असं म्हणतात. मग आता संख्या विशेषणाचे खाली प्रकार आहेत. एक म्हणजे गणनावाचक. गणनावाचक मध्ये परत 3 प्रकार पडतात. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. बघा गणनावाचकचे 3 प्रकार पडतात. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. मग गणनामध्ये बघा की गणनावाचक कोणाला म्हणायचं की बाबा ज्याची गणना करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला गणना. पूर्णांक मध्ये काय की बाबा पूर्ण अंक येणार. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक येणार. साकल्य म्हणजे काय? सर्वच्या सर्व वस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये केला जाणार आहे. मग आता उदाहरणार्थ बघा पहिलं घेऊ आपण. पूर्णांक म्हणजे काय? 50 मुलगे आले का? सगळेच्या सगळे म्हणजे 50 हा कडा कसा आहे? पूर्णांक आहे ना 50. त्याच्यानंतर 5 आंबे पूर्ण संख्या आहे. 50 मुलगे 5 आंबे संपलं. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? अपूर्णांक गणनावाचक. अर्धा लिटर अपूर्णांक आहे का? पाव किलो अपूर्णांक आहे का? 100% अपूर्णांक आहे. आणि त्याच्यानंतर साकल्यवाचक जिथं आपल्याला उदाहरण विचारलंय साकल्यवाचक तुम्ही उभयंता बऱ्याच वेळी IMP आहे बरं का. हा वर्ड IMP आहे. बऱ्याच ठिकाणी हा वर्ड विचारलाय. तुम्ही उभयंता MPSCतल्या कितीतरी परीक्षांमध्ये सरळ सेवांमध्ये वेगवेगळ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही उभयंता बऱ्याच ठिकाणी विचारलाय. उभयंता हा साकल्यवाचक आहे. तुम्ही पाचही जण हे पण साकल्यवाचक आहे. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की बाबा साकल्यवाचक मध्ये सगळंच्या सगळं येणं अपेक्षित आहे. पुढं पुढचा विशेषणाचा प्रकार आहे. जर विशेषण मी पाठीमागच्या लेक्चरला पण ऑलरेडी ह्याच्यातला थोडा पार्ट सांगितलेला आहे. आणि राहिलेला पार्ट ज्या अनुषंगाने जर इथं कव्हर होत असेल पाठीमागच्या वेळी आपण आवृत्तीवाचक विशेषण घेतले होते आणि त्यात ते ठिकाणी तो झाला होता कव्हर. आता क्रमवाचक. क्रम म्हणजे काय? क्रम तयार झाला पाहिजे ना. वस्तूचा क्रम दर आपण म्हणतो ना पहिला दुसरा तिसरा प्रथम द्वितीय तिसरं क्रम दिसतो ना त्या ठिकाणी. बघा 8वा बंगला, 4थे दुकान, 5वे झाड, दुसरा खांब. क्रम दिसतोय ना सरळ सरळ. बघा 8वा बंगला, 4थे दुकान, 5वे झाड, दुसरा खांब. त्याच्यानंतर आवृत्ती. डबल जर एखाद्या गोष्टीची होत असेल पुनरावृत्ती आपण म्हणतो ना पुनरावृत्ती त्याच्यावरून आवृत्ती लक्षात ठेवायचं. मागच्याच लेक्चरला सांगितले किती वेळा याचा बोध होतो. याच्यामध्ये द्विगुणित झाला, चौपदरी, 10 पट आवृत्तीवाचक विशेषण. हे पाठीमागच्या वेळी पण PYQ ऑलरेडी एका एक्झामला विचारलेला आहे आवृत्तीवाचक. ह्याच्यामध्ये पट, त्याच्यानंतर द्विगुणित, हे बघा द्विगुणित आनंद, चौपदरी, 10 पट असे वगैरे शब्द असतात. म्हणजे आवृत्ती दिसत असते की रिपिटेशन दिसत असतं. मग ह्या ठिकाणी लक्षात ठेवा आवृत्ती ऑलरेडी विचारले मागच्या लेक्चरला सांगितले. पृथकत्ववाचक म्हणजे काय की वेगळेपणाचा
पृथक्करण करणे म्हणजे वेगळं करणे, वेगळेपणाचा बोध होतो. एक एक विद्यार्थी, तुम्ही काय करा, एक एक विद्यार्थी आहे म्हणजे बघा सगळा घोळका बोलवला का, इथं जसं बघा इथं आहे 10 पट म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पटीने या, पण तसं या ठिकाणी पृथकत्ववाचकला विचारलंय का, नाही. पृथकत्ववाचकला तसं केलंय का, नाही केलेलं. म्हणजे काय, पृथकत्ववाचक मध्ये वेगळेपणाचा बोध होतो. म्हणजे एक एक विद्यार्थी, 10-10ची तुकडी, बघा 10-10ची तुकडी, एक एक विद्यार्थी. म्हणजे काय की बाबा पृथकत्ववाचक मध्ये सेपरेट या, म्हणजे 10-10च्या तुकडीने या, म्हणजे वेगवेगळे होऊन या. अनिश्चित म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही संख्येचा बोध होणार नाही, संख्येचा बोध होणार नाही, त्याला काय म्हणतात, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. मग बघा आता इथं सर्व मुले, तुम्ही सांगू शकता का किती मुले, सर्व मुले. काही गावकरी, काही या शब्द, काही म्हणजे किती जण, आकडा येत नाही. इतर जणे म्हणजे किती जणे, सांगता येत नाही. काही माणसे सांगता येते का, सांगता येत नाही. म्हणजे सर्व मुले, काही गावकरी, इतर जणे, काही माणसे, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली त्याचा बोध होत नाही की बाबा संख्या कशी आहे, अनिश्चित आहे. कशी आहे, अनिश्चित आहे. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की बाबा अनिश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये सर्व, काही, इतर वगैरे हे शब्द येतात की ज्याची संख्या आपल्याला किंवा संख्या किंवा आकडा निश्चितपणे तुम्हाला सांगता येणार नाही, म्हणून त्याला अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं बघतात. म्हणजे आता संख्यावाचक विशेषणाचे आपण प्रकार बघितले की क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित आणि साकल्यवाचक. त्याच्यानंतर गणनावाचक मध्ये आपण जे बघितलं त्याच्यामध्ये 3 पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक असं बघितलं. पूर्णांकामध्ये बाबा 50-5 असं आलं. त्याच्यानंतर अपूर्णांकामध्ये अर्धा पाव असे शब्द आले. साकल्य म्हणजे सगळ्याच्या सगळं आलं, आम्ही पाची. त्याच्यानंतर उभयंता असा शब्द येत असतो बऱ्याचशा ठिकाणी, उभयंता, आम्ही उभयंता. उभयंता म्हणजे आम्ही दोघं, असं जोडी नाही वगैरे असं पण म्हणतात. तुम्ही दोघं, तुम्ही उभयंता या, असं नवरा बायकोला म्हटलं जातं मॅक्सिमम ठिकाणी. पुढं 37 नंबरचा प्रश्न बघा. हे पण मी ऑलरेडी सकर्मक आणि अकर्मकचा पार्ट मागच्या लेक्चरला घेतलाय. जे विद्यार्थी रेग्युलरली लेक्चर बघतात त्यांना 100% ह्याचा फायदा होणारच, त्यांना आठवणारच की बाबा काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललेलं आहे. मला चंद्र दिसतो, मला चंद्र दिसतो, यातून दिसतो हे क्रियापदाचा प्रकार ओळखा, क्रियापदाचा प्रकार ओळखा. आणि मग त्यावेळेसच मी सांगितलं होतं की प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रयोगात सांगत असताना मी सकर्मक आणि अकर्मक फार जास्त पटवून दिलं होतं. आणि सेम क्रियापद ज्या पद्धतीनं बांधलं जातं त्याच्यावरूनच प्रयोग ठरत असतो. म्हणजे क्रियापद जर सकर्मक अकर्मक हे ओळखण्यासाठीच क्रियापद असतात. मग वाक्यामध्ये जर कर्मच नसेल तर ते काय असणार आहे, अकर्मक क्रियापद असणार आहे. वाक्यामध्ये जर कर्म असेल तर ते क्रियापद सकर्मक क्रियापद असणार आहे. मग आता नीट बघा, दिसतो हे लक्षात ठेवायचं. दिसतो हा शब्दच ऑलरेडी, दिसतो हे क्रियापदच कसं आहे, अकर्मक क्रियापद आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर राहील अकर्मक क्रियापद. मग दिसतो, आवडतो, बघा तुम्हाला क्रियापद सांगतो मी. दिसतो, दिसतो, त्याच्यानंतर आवडतो, बऱ्याचशा ठिकाणी आवडतो. ही क्रियापद कशी आहेत, ही अकर्मक क्रियापद आहेत. दिसतो, शोभतो, आवडतो ही अकर्मक क्रियापद आहेत. मग बघा, मला दूध आवडते, अकर्मक क्रियापदे. मला चंद्र दिसतो, अकर्मक क्रियापदे. मग तुम्ही म्हणताल सर अकर्मक कसं, वाक्यामध्ये कर्मच नाही. कर्म नाही म्हणजे बघा तुम्हाला मी ते उदाहरण, नेहमी तेच उदाहरण सांगत असतो की बाबा राम आंबा खातो. बघा, राम आंबा खातो, खातो, खातो काय आहे, क्रियापदे, सकर्मक क्रियापदे. कसं, खाणारा कोण, तुम्ही विचार, तुम्हाला मी सांगितलंय क्रियापदाला कोण न प्रश्न विचारला की वाक्याचा काय भेटतो, कर्ता भेटतो. खाणारा कोण, राम, म्हणजे राम काय झाला, कर्ता झाला. पुढं खाण्याची क्रिया कोणावरती होते, आंब्यावरती होते. म्हणजे क्रिया कोणावरती तरी घडते, या ठिकाणी आंब्यावरती क्रिया घडते. मग आंबा काय झालं, या ठिकाणचं कर्म झालं. आंबा काय झालं, कर्म झालं. आता मला सांगा, राम आंबा खात असताना आंबा संपत जाणार आहे ना, हळूहळू फक्त कोळी राहणार आहे. म्हणजेच काय की बाबा की काहीतरी क्रिया घडायला पाहिजे. मग आता हितं वाक्य बघा, मला चंद्र दिसतो. बघा, मला चंद्र दिसतो हे जर वाक्य तुम्ही जर नीट बघितलं, मला चंद्र दिसतो, मला चंद्र दिसतो,
मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण, बघा दिसणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर मला काय भेटेल, कर्ता भेटेल. मला काय भेटेल, कर्ता भेटेल. दिसणारा कोण, चंद्र. चंद्र हा या वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. काय आहे, या वाक्यातील चंद्र काय आहे, कर्ता आहे. दिसणारा कोण, चंद्र. चंद्र हा ह्या वाक्यातला काय झाला, कर्ता झाला. आणि दिसण्याची क्रिया कोणावरती होते, माझ्यावरती होते का चंद्रावरती होते, बट ऑब्वियस चंद्रावरती होते. म्हणजे कर्ता आणि कर्म, ह्याच्यात कर्म तर नाहीच आहे, पण कर्म हे दुसरं नाहीच आहे ना. दिसण्याची क्रिया कोणावरती, जसं राम आंबा खातो, खाण्याची क्रिया कोणावरती झाली, आंब्यावरती झाली का रामावरती झाली, आंब्यावरती झाली. मग खाण्याची क्रिया जशी आंब्यावरती झाली तसं दिसण्याची क्रिया कोणावरती होते, चंद्रावरती होते. पण कर्ता काय, दिसतोय कोण, चंद्रच दिसतोय. म्हणून ह्या वाक्यामध्ये कर्मच नाही. आणि जर वाक्यामध्ये कर्म नसेल तर ते वाक्य कसं असणार आहे, अकर्मक क्रियापद असणार आहे. मग आता इथं बघा, इथं दिले सकर्मक, इथं दिले अकर्मक, इथं दिलंय द्विकर्मक, इथं दिलंय द्विकर्मक. मग इथं सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक असं 3 ठिकाणी दिले. तर 100% उभयविधला उत्तर ठेवणार नाही. या 3 मध्येच उत्तर ठेवलेले. पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनला तर तुम्हाला मी सांगितले 2 आणि 3 मध्ये जास्तीत जास्त हिट करायचं. ऑप्शन नंबर 2, 3 तर घालवला मी, 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे. याच्यावरून ऑप्शन नंबर 2 हे माझं या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे तुम्ही ती लॉजिक सोडायचं नाही. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 ला कंटिन्युअसली तिथं स्टिक करत राहायचं. म्हणजे त्या ठिकाणीच उत्तर असण्याचे. आणि ज्या अर्थी इथं सकर्मक आणि द्विकर्मक विचारले सॉरी, त्या अर्थी तिथं उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग सकर्मक म्हणजे काय, तर तुम्हाला आता मी समजून सांगितलं की राम आंबा खातो, याच्यामध्ये वाक्यामध्ये कर्म आहे. त्याच्यावरून ज्या वाक्यामध्ये कर्म असतील त्या वाक्यातलं क्रियापद कसं असेल, वो सकर्मक असेल. ज्या वाक्यामध्ये कर्म नसेल त्यातलं क्रियापद कसं असेल, अकर्मक क्रियापद असेल. मग आता बघा, सकर्मक क्रियापद की ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतो. इथं बघा उदाहरण दिले, अमय भेळ खातो. खाणारा कोण, अमय. अमय काय झाला, कर्ता झाला. खाण्याची क्रिया कोणावरती होती, भेळीवरती झाली. भेळ काय झालं, कर्म झालं. म्हणून खातो हे कसलं क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद आहे. शताशी चित्र रेखाटते. शताशी चित्र रेखाटते. रेखाटणारे कोण, शताशी. रेखाटणारे कोण, शताशी. शताशी कोण झाली, कर्ता झाली. रेखाटण्याची क्रिया कोणावरती होते, चित्रावरती होते ना. कागदाव काहीतरी करते ना, म्हणजे चित्र हे वाक्यातील काय झालं, कर्म झालं. म्हणून रेखाटते हे सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे वरील वाक्यात खातो, रेखाटतो याचा अर्थ क्रिया पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासते, म्हणून सकर्मक क्रियापद आहे. आता अकर्मक बघू. अकर्मक क्रियापदामध्ये ज्याला क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, बघा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही. राजाला मुकुट शोभतो. बघा, राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण, मुकुट. शोभण्याची क्रिया कोणावरती होते, राजावरती होते का, मुकुटावरतीच होते. राजाला मुकुट शोभतो. एवढ्या वेळा वाक्य विचारलं हे. मला दूध आवडते, त्याच्यानंतर आत्ता हे मला चंद्र दिसतो. दिसतो, शोभतो, आवडतो ही ऑलरेडी आयोगानं विचारले. म्हणजे MPSC ने आयोगानं विचारले. इकडे पोलीस भरतीमध्ये तिकडचेच प्रश्न उचलून हे तर क्वेश्चन पेपर सेट केलेले. एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा. मग दिसतो, शोभतो, आवडतो. राजाला मुकुट शोभतो. मला दूध आवडते. मला पपई आवडते. तुम्ही क्वेश्चन काढून बघा. मला पपई आवडते. मला दूध आवडते. त्याच्यानंतर मला चंद्र दिसतो. दिसतो, आवडतो, शोभतो ही ऑलरेडी अकर्मक क्रियापद आहेत. कशी, अकर्मक क्रियापद आहेत. त्याच्यामुळं तिकडं पण कर्मणी प्रयोग का कर्तरी प्रयोग असा क्वेश्चन विचारला जातो. जर वाक्यात कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग होण्याचा विषयच येत नाही. आणि वाक्यामध्ये कर्म नाही, त्याच्यामुळे ते कसा होतो, सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. कसा होतो, सॉरी, अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. मग आता अकर्मक क्रियापद काही ठराविक क्रियापद मी तुम्हाला सांगितले, जसं की दिसतो, शोभतो, आवडतो ही कसली अकर्मक क्रियापद आहेत. मग आता इथं बघा, अकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्यांना अकर्मक क्रियापद असं म्हणतात. या ठिकाणी कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया ही कर्त्यापाशीच थांबते, पुढे कर्माकडे जात नाही. उदाहरणार्थ, मी वाटेत थांबलो. आता बघा, हे उदाहरण नीट लक्षात घ्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. मी वाटेत थांबलो. थांबणारा कोण, मी. म्हणजे मी काय झाला, यातला कर्ता झाला. थांबण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे, माझ्यावरती का रस्त्यावरती,
माझ्यावरती झालेला आहे, मी थांबलोय. लक्षात घ्या, मी रस्त्यावरती थांबलोय. तुम्हाला इमॅजिन करा, तुम्ही रस्त्यावरती थांबला. थांबणारा कोण? मी कोणी? करताय. थांबण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावर झाली ना. रस्ता संपलाय का? मी थांबल्यामुळे रस्त्याला खड्डा पडलाय का? असं काय झाले का? रस्त्यावरचे डांबर वर आले का? नाही. रस्त्यावरती क्रिया घडते का? रस्त्यावरती क्रिया घडत नाही. म्हणजे मी रस्त्यात थांबलो, हे कसलं आहे? अकर्मक वाक्य आहे. कसं वाक्य आहे? अकर्मक वाक्य आहे. त्याच्यानंतर चिमणी उडाली. बघा, चिमणी उडाली. उडणारी कोण? तुम्हाला माहिती आहे, कोण क्रियापदाला जर क्वेश्चन विचारला तर जे भेटतं तो भेटतं, करता भेटत असतो. मग चिमणी उडाली. उडणारी कोण? चिमणी. उडणारी कोण? चिमणी. म्हणजे चिमणी काय झाली? ह्यातला करता झाला. आणि उडण्याची क्रिया कोणावरती झाली? स्वतः चिमणीवरतीच झाली ना. दुसरं कुठं झाली? दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती झाली का? झाडावरती झाली का? झाली नाही. चिमणी उडाली हे काय असणार आहे? अकर्मक क्रियापद आहे. म्हणून पहिल्या वाक्यात थांबण्याची क्रिया कर्त्यावर मीवर घडते. दुसऱ्या वाक्यात ही उडण्याची क्रिया स्वतः चिमणीवरती घडत असते, म्हणून दुसऱ्या वाक्यात कर्त्यावर घडत असते. म्हणून याच्यामध्ये कर्म असत नाही. मूलभूत मराठी व्याकरणमधून हे जे काय आपलं मूलभूत मराठी व्याकरण जलद तयारी विनायक घायल यांच्या बुकमधून हा चार्ट घेण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन 68 नंबरचा. अथर्व मुलांना हसवतो. इथं क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदावरती क्वेश्चन विचारलं. अथर्व मुलांना हसवतो यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त, सहाय्यक, प्रायोजक की शक्य. इथं सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक असं दिले का? नाही दिलं. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन क्रियापद विचारले. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय असतात? दोन क्रियापद असतात. म्हणजे नेहमी आई भाजी कापत असते. मग कापत आणि असते हे दोन क्रियापद आहेत. ह्याच्यामध्ये मग त्याला सहाय्यक क्रियापद आणि मुख्य क्रियापद असं म्हणतात. मग या ठिकाणी दोन क्रियापदे दिसत आहेत का? नाही. म्हणजे सहाय्यक हा ऑप्शन येण्याचा विषयच येत नाही. त्याच्या आपण एक 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 पुढं जाऊ. आई अथर्व मुलांना हसवतो. मग आता बघा, हसवणारा कोण? अथर्व. म्हणजे हा काय झाला? कर्ता झाला. बघा, नीट बघा. हसवणारा कोण? अथर्व. मग अथर्व काय झाला? कर्ता झाला. हसवण्याची क्रिया कोणावरती होते? मुलांवरती होते. हसतायत कोण? मुलं हसतायत. का अथर्व हसतोय का? नाही. अथर्व मुलांना हसवतोय. हसतायत कोण? मुलं हसतायत. म्हणजेच काय की क्रिया कर्ता काय करतोय? कर्ता जो आहे अथर्वच्या जागी आपल्या स्वतःला ठेवून बघा. आणि आपण मुलांना हसवतोय. मग त्या ठिकाणी आपण स्वतःहून हसतोय का? हसवणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. म्हणजे अथर्व. हसवतोय कोणाला? मुलांना हसवतोय. म्हणजे कर्ता काय करतोय? कोणाकडून तरी क्रिया करून घेतोय. म्हणजे तशी जर क्रिया करून घेत असेल तर त्याला प्रायोजक क्रियापद असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्रायोजक क्रिया असं म्हणायचं. मग जेव्हा, नीट बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी करायला प्रेरित करत असेल किंवा प्रवृत्त करत असेल, याचाच अर्थ होतो की त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असं म्हणतात. परत एकदा, की प्रायोजक क्रियापदामध्ये दुसऱ्या कोणाकडून तरी ती क्रिया करून घेतली जाते, त्याला तसं प्रेरित केलं जाते, त्याला तसं प्रवृत्त केलं जाते, म्हणून त्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असं म्हणायचं. मग आता इथं बघा, बाकीचे क्रियापदांचे या ठिकाणी प्रकार पण दिलेले आहेत. उदाहरणार्थ इथं बघा, ती कार चालवते. ती कार चालवते. चालक कार चालवतो. पहिल्या वाक्यामध्ये कार हा कर्ता असून चालवणारी कार हा कर्ता असून चालण्याची क्रिया कर्त्याद्वारे स्वाभाविकरित्या घडत आहे. या उलट म्हणजे कार स्वतःहून चालते का? तिला कोणतरी चालवते. म्हणजे प्रायोजक कोण आहे? चालक किंवा आपण स्वतः आहे. या उलट दुसऱ्या वाक्यामध्ये चालक कार चालवतो म्हणजे त्याच्याकडून ती क्रिया चालक कार चालवतो, त्याच्याकडून चालकाकडून ती चालवून घेतली जाते. आता नीट उदाहरणं बघा, की काही उदाहरणे मूळ धातूला व आणि वी हा प्रत्यय लावून किंवा त्यातील आद्याक्षरी वृद्ध किंवा गुण होऊन प्रायोजक क्रियापदे तयार केली जातात. मग ठराविक प्रायोजक म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवा. फार फेमस वाक्य असलेलं की जे बऱ्याच वेळा विचारलं, की आई मुलांना निजवते. आई मुलांना निजवते. हे तर बघा वर्डिंग आहे, निजवते निजवते. निजवते म्हणजे झोपवते. मग आई मुलांना निजवते. मग या वाक्यामध्ये आई आई झोपते का स्वतः? नाही. मुलं करता निजवते. निजवणारी कोणी? आई. बघा, आई कोणी? निजवणारी. म्हणजे करता कोणी? आई.
पण निजवण्याची क्रिया आईवरती होते का? नाही. निजण्याची क्रिया ही मुलं करतायत, म्हणजेच काय, क्रिया ही दुसऱ्याकडून कोणाकडून तरी करून घेतली जाते, त्याला प्रेरित केलं जाते. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये कर्ता ही दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असेल तर प्रायोजक असतं, आणि स्वतः जर क्रिया करत असेल तर ते शक्य क्रियापद असतं. म्हणजे इथं ऑप्शन पण बघा एक दिलेलं आहे, शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय की ती क्रिया जर स्वतः करत असेल, मला डोंगर चढवतो, मला ते शक्य आहे. बघा, मला ते शक्य आहे म्हणून डोंगर चढतो ना, मला डोंगर चढवतो, हे त्याचं शक्य क्रियापदाचं सगळ्यात बेसिक असलेलं उदाहरण आहे की जे बऱ्याच वेळा विचारलंय, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेलं आहे. अशा पद्धतीने आपण क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, ज्याच्यामध्ये शक्य क्रियापद ह्या ठिकाणी, प्रायोजक क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद काय, वाक्यामध्ये क्रियापद कर्म असेल तर सकर्मक क्रियापद, कर्म नसेल तर अकर्मक क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, आपली ही सिरीज अशीच पुढे चालू राहणार आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा. केसायगर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. तुम्ही रणजित सर PYQ असं जरी टाकलं किंवा PYQ बाय रणजित सर असं काही जरी टाकलं तरी लगेच आपले सगळेच्या सगळे व्हिडिओ येतात. तेच व्हिडिओ रिपीटेडली बघा तुम्ही. तेच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आपलं जे काय बुक आहे, ज्या 2023च्या 78 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, अतिशय स्पष्टीकरण असं सखोल असं तुम्ही बघताय की त्यातल्याच PDF आहेत की अतिशय डिटेलमध्ये ते बुक तुम्हाला दिलेलं आहे, चालू घडामोडीमध्ये त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.